हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे. तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आजचा टॉपिक काय आहे आणि आपण कशाविषयी बोलणार आहोत. तर खूप मजेशीर आणि गमतीशीर असा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण ह्याशी तुम्ही पण रिलेट करतच असाल आणि तुम्हाला पण म्हणजे वाटतच असेल उत्सुकता की आपल्या गर्भाशयामध्ये मुलगा आहे की मुलगी. आणि ह्याचबद्दल मी आज तुमच्यासोबत असे इंटरेस्टिंग असे फॅक्ट शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडलाच तुम्हाला तर बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ मिस न करता शेवटपर्यंत सगळे बघू शकतात. आणि प्लीज सबस्क्राईब पण करा. हा माझी रिक्वेस्ट आहे, सगळ्यांना सबस्क्राईब पण करा. माझाच अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे मला 1-2 वर्षाचा मुलगा आहे आणि मी ज्यावेळेस प्रेग्नेंट होते त्यावेळेस माझ्यासोबत म्हणजे मला काय काय सिम्पटम्स होते तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर असं म्हणतात की मुलगी होणार असेल तर मुलगी ही सगळं सौंदर्य आपलं ओढून घेत असते. आईचं सगळं सौंदर्य ही मुलगी घेत असते आणि मुलगा होतो त्यावेळेस आईचा चेहरा हा टवटवीत होत असतो. पण माझ्या बाबतीत असं काहीही झालं नाही. माझा पूर्ण चेहरा हा डल झालेला होता. एवढे पिंपल्स आलेले होते ना चेहऱ्यावरती. अगोदर मला एकही पिंपल्स नव्हता, पण प्रेग्नेन्सीमध्ये माझ्या चेहऱ्यावरती भरपूर असे पिंपल्स आले होते. चेहरा पण काळवंडला होता आणि असं नेहमी असं डल चेहरा दिसायचा, असा तेच तर कधीच दिसला नाही. तर त्यामुळे माझ्या बाबतीत तर हे असं होतं की माझा चेहरा हा अजिबात टवटवीत नव्हता, पूर्ण डल होता. आणि त्याचबरोबर सेकंड पॉईंट म्हणजे असं देखील म्हणतात की मुलगी असल्यावरती झोप खूप जास्त येते. तर जी दुपारची झोप असते ना, मी प्रेग्नेन्सीमध्ये कधीच घेतली नाही. मला अजिबात असं पेंगाळल्यासारखं होत नव्हतं. मी झोप घेतच नव्हते, आराम हा जास्त घेत नव्हते. फक्त रात्री झोपेल तेच, त्याच्यात पण मला जास्त झोप येत नव्हती. त्यामुळे हा सिम्पटम बरोबर आहे की मुलगा असतो त्यावेळेस जी झोप असते ती जास्त येत नाही आणि जे म्हणजे ॲक्टिवनेस असतो ना तो जास्त असतो. तर माझ्या बाबतीत तर हे होतं, त्यामुळे हा पॉईंट बरोबर आहे. हेअरफॉल असं म्हणतात मुलाच्या वेळेस केस हे खूप छान होतात म्हणून, तर माझ्या बाबतीत हे बरोबर आहे. माझे केस एवढे छान झाले होते, खूप लांब झाले होते आणि हेअरफॉल अजिबात होत नव्हता. तर हा पॉईंट पण बरोबर आहे. त्यामुळे माझं हेअर खूप छान झाले होते आणि खूप वाढले होते की यांच्या वेळेस. तर मुलगा असल्यावरती हेअरफॉल होत नाही, छान अशी केसांची ग्रोथ होते आणि मस्त असे केस होतात. तर हा पॉईंट पण बरोबर आहे. आता क्रेविंग म्हणलं तर स्टार्टिंगला ना मला चिंच खूप खाऊ वाटली होती. जे स्टार्टिंगला जे फर्स्ट ट्रायमिस्टर असतं ना, तर पहिल्या 1-2 महिन्यामध्ये जे आपली चिंच असते ना गाभोळी, ती खाण्याची एवढी इच्छा होत होती ना. आणि त्याचबरोबर पूर्ण 9 महिने मी कैरी खाल्लेली आहे. कैरी आणि तिखट मी अगोदरपासूनच खात आलेले, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. असं म्हणतात की मुलगा असल्यावर असं तिखट खूप खाऊ वाटतं, पण मला गोड खूप जास्त प्रमाणात खाऊ वाटत होतं. मी गोड खूप जास्त खात होते आणि त्याचबरोबर आंबट पण खात होते. म्हणजे कैरी मी पूर्ण 9 महिने खाल्ली आहे. शेवटपर्यंत पूर्ण एक कैरी मी संपवायचे. असं म्हणतात की गरोदर स्त्रीच्या पोटावरती जी नाभी रेषा असते ती एकदम सरळ असेल आणि डार्क असेल तर गर्भामध्ये हा मुलगा असतो, आणि ही रेषा जर वाकडी तिकडी असेल आणि डार्क नसेल तर गर्भामध्ये मुलगी असते. तर माझ्या बाबतीत हे बरोबर ठरलं होतं. माझी रेष ही बेंबीच्या वरतीपर्यंत आलेली होती आणि एकदम डार्क होती, त्यामुळे मला मुलगाच झालेला. जेव्हा आपले महिने संपत येतात म्हणजे 7व्या-8व्या महिन्यानंतर ज्यावेळेस आपली बेंबी ही थोडी थोडी बाहेर येते, मुलाच्या वेळेस काय होतं, जो बेंबीचा समोरचा भाग असतो ना, तर तो असं लिंबाचं आपलं लिंबू नसतो का खाण्याचं लिंबू, त्याच्या समोरचं जे असतं टोक, त्याप्रमाणे जर आपल्या बेंबीचा टोक असेल ना तर मुलगा होतो. आणि माझंही तसंच होतं आणि तिचं अगदी बरोबर ठरलंय की मला मुलगाच झाला आहे. तर ही गोष्ट पण बरोबर आहे. आणि एक गमतीशीर गोष्ट सांगायची म्हणल्यावरती ना, असं म्हणतात की प्रेग्नेंट असणाऱ्या स्त्रीला ना आपण जर लसूण खायला दिला ना, जर मुलगी असेल ना तर टेस्ट ही जाणवते आणि मुलगा असेल तर लसणाची टेस्ट ही अजिबात जाणवत नाही. तर मी ही टेस्ट करून बघितली होती आणि मला ही टेस्ट अजिबात जाणवली नव्हती. तर गमतीशीर आणि मजेशीर पार्ट म्हणून तुम्हीही करून बघू शकता. आता प्लॅसेंटावरून बरेच जण म्हणतात की
पोस्टेरियर प्लॅसेंटा असेल तर मुलगा होतो आणि एंटेरियर प्लॅसेंटा असतो तो मुलगी होतो. आता माझा प्लॅसेंटा हा पोस्टेरियरच होता, त्यामुळे मला मुलगा झाला आहे. पण बऱ्याच म्हणजे माझ्याच एका मैत्रिणीचा प्लॅसेंटा हा एंटेरियर होता, तरी देखील तिला मुलगा झाला आहे. तर म्हणजे कुणाच्या बाबतीत हे खरेही असू शकतं आणि कुणाच्या बाबतीत खोटं, म्हणजे पूर्ण प्लॅसेंटावरती आपण सांगू शकत नाही की मुलगा असू शकतो. पोटाचा आकार, बरेच जण आपलं पोट बघितल्याच म्हणतात की तुला मुलगा होणार आहे, मुलगी होणार आहे. तर मुलाचं पोट कसं ओळखायचं, तर पोटाचा आकार हा अगदी गोल गरगरीत मडक्यासारखा असेल, म्हणजे चेंडूसारखं आपलं पोट दिसत असेल आणि थोडंसं खालच्या बाजूने झुकलं असेल तर समजायचं की मुलगा होणार आहे. आणि मुलीच्या वेळेस ना पोटाचा भाग म्हणजे कमरेमध्ये जास्त भाग हा वाढलेला असतो आणि पोटाचा आकार ना हा अंडाकृती असतो, तर त्यावरनं समजायचं की मुलगी आहे. तर माझ्या पोटाचा आकार हा एकदम गोल गरगरीत असा होता आणि वरच्या बाजूला होता. तर असं म्हणतात की मुलगी असल्यावरती वजन हे झपाट्याने वाढतं. मुलगा होता त्यावेळेस वेट हे झपाट्याने वाढलं होतं, म्हणजे 5 ते 6 महिन्यापर्यंत अजिबात माझं पोट पण दिसत नव्हतं आणि मी प्रेग्नेंट आहे असं देखील वाटत नव्हतं. पण ज्यावेळेस 7वा महिना क्रॉस केला त्यावेळेस माझं वजन एवढं झपाट्याने वाढलं ना, खूप जास्त 25 किलो माझं वेट गेन झालेलं होतं. त्याचबरोबर दुसरा एक फॅक्ट आहे, पायाची सूज. पायावरनं पण आपण ओळखू शकतो की मुलगा आहे की मुलगी म्हणून गर्भामध्ये. तर माझे तर पाय हे 5व्या महिन्यापासून सुजायला लागले होते. तर माझे पाय बघून मला सगळे म्हणायचे की तुला मुलगाच होणार म्हणून, कारण एवढ्या लवकर पाय कुणाचे सुजत नाही आणि माझे पाय शेवटपर्यंत एवढे टम्म फुगलेलेच होते, त्यामुळे ही गोष्ट पण खरी आहे. प्रेग्नेन्सीमध्ये ना उजवा पाय हा माझा जे योनीपासून दुखायला लागलेला होता तर शेवटपर्यंत तळपायापर्यंत असा दुखायचा की मला उठताही येत नव्हतं आणि बसताही येत नव्हतं. असं म्हणतात खुब्बा गेला की म्हणजे उजवा खुब्बा गेला की मुलगा होतो म्हणून. तर ही गोष्ट देखील खरी ठरली आहे, कारण माझंही तेच झालेलं होतं. माझं स्टार्टिंगपासून जे पाय गेलेला होता तर शेवटपर्यंत तो गेलेलाच होता. तर ही गोष्ट देखील माझी खरी ठरली आहे. त्याचबरोबर FHR असं म्हणतात की हार्टबीट रेट हे बाळाचे 140च्या खाली जर असेल तर मुलगा होतो आणि 140च्या वरती जर असेल म्हणजे 165, 55, 70, 170 असं जर असेल तर मुलगी होतं. तर माझ्या बाबतीत हे खरं ठरलं आहे, कारण माझ्या बाळाचा हार्टबीट रेट म्हणजे FHR रेट हा नेहमी 140च्या आतच असायचा. फक्त एक वेळ होती की तो 155 असा आलेला होता, नाहीतर तो नेहमी 140च्या आतच होता. त्यामुळे याच्यावरनं पण आपण ओळखू शकतो की मुलगा आहे की मुलगी आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी भरपूर असे पॉइंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मलाही म्हणजे मी काही एवढी म्हातारी नाहीये, पण मी ज्यावेळेस माझी प्रेग्नेंट होते ना त्यावेळेस मलाही कुतूहल होतं की मला काय होणार आहे म्हणून. फर्स्ट बेबी होतं त्याच्यामुळे काहीही झालं तरी काहीच हरकत नव्हतं, पण एक असतं ना की मुलगा होणार की मुलगी होणार, म्हणजे आपल्याला पण असं दुसरे म्हणतात त्याच्यामुळे आपल्याला पण वाटतं की आपणही सर्च करून बघावं की आपल्याला मुलगा होणार की मुलगी. तर मी एवढं सर्च केलं होतं ना, तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मला आता माहिती झालेल्या आहेत. तर त्यामुळे माझी आत्याची मुलगी प्रेग्नेंट होती ना, तिला ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस तिला सांगितलं होतं की तुला मुलगाच होणार आहे आणि तिची डिलिव्हरी झालेली आहे. तर तिला मुलगाच झालेला आहे, कारण तिचं पोटही माझ्यासारखंच होतं, तिचा चेहराही पूर्ण डल दिसत होता आणि तिचा उजवा पायही असा माझ्यासारखाच गेलेला होता. त्याचबरोबर तिच्या पायावर देखील सूज होती. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा सिमिलर होत्या आणि ह्याच गोष्टी अनुभवातनं आपल्या आजी आणि पूर्वज म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला सांगत आल्या आहेत. त्यामुळेच मग आपण पण दुसऱ्यांना ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याही तोंडातनं ते निघतंच की नाही तुला मुलगाच होणार, नाही तुला मुलगीच होणार म्हणून. असा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओच्या शेवटला एक सांगेल तुम्हाला, मुलगा असो की मुलगी असो अजिबात भेदभाव करायचा नाही. जेही असेल ते देवाने दिलेलं आपल्याला वरदान आहे, कारण कित्येक जण परेशान झालेले आहे ट्रीटमेंट घेतात ते तरी देखील त्यांना बाळ होत नाही. आणि आपल्याला एवढं छान देवाने दिलेलं वरदान आहे, आपण प्रेग्नेंट आहोत आणि जे काही होईल ते आपलं असेल त्याला तसंच एक्सेप्ट करायचं आणि अजिबात भेदभाव करायचा नाही, अशीच मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. बाय.